कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हाय, मला सांग, मी चांगली दिसतेय ना? आताच सांग, नाहीतर मी चेंज करून येते. काहीच करायची गरज नाहीये दिव्या, खूप सुंदर दिसतेस तू. आणि तू टेन्शन नको घेऊस. अगं आज तू वन ऑफ द बेस्ट फॅमिलीला भेटणार आहेस आणि मी तुला गॅरंटी देतो, माझ्या आई वडिलांना तू आवडणार म्हणजे आवडणार 100%. चल निघूयात. हो, ऐक, गाडी हळू चालव, अगदी एक्साइटमेंट मध्ये पळू नकोस. हळू काय, अरे आज हा चंदन अशी हवेत गाडी चालवणार. खूप खुश आहे दिव्या मी आज. फायनली तू आमच्या बंगल्यात येणार आहेस. बंगला आहे? ऑफकोर्स, ह्या राजाचा बंगला ज्यात तू येणार आहेस, माझी राणी. हा, पण तो बंगला आमचा नाहीये, मग माझा आहे. कारण मी एकुलता एक आहे ना, आई वडिलांनंतर सगळं मलाच मिळणार आहे. अरे पण मला ना भीती वाटतेय, तुझ्या आई वडिलांना मी नाही आवडली तर? कशाला काळजी करतेस दिव्या, मी त्यांना सगळं शिकवून ठेवलं. काय? अगं शिकवलंय म्हणजे काय, मी माझ्या आई वडिलांना नीट समजावलंय आपल्याबद्दल, आपल्या नात्याबद्दल, तुझ्याबद्दल. त्यांना असं सांगितलं की मी दिव्या माझी दिव्या अशी, दिव्या माझी तशी. हे सगळं मी त्यांना इतकं व्यवस्थित सांगितलं ना की ते असे एक्साइटेड झालेत की कधी आम्ही आमच्या सुनेला भेटतो. डोंट वरी दिव्या, आज सगळं माझ्या मनासारखं होणार आहे. चलूयात? हो. हाय, धानोरकर साहेब आहेत का? आहेत, तुम्ही बसा, मी बोलवतो. हां, थँक्यू. हाय साहेब, मी आशुतोष देसाई. अरे माझी स्मरणशक्ती अजून तेवढी तल्लख आहे. आपण सकाळीच भेटलो होतो. तर तुम्हाला माहितीच असेल मी इथे का आलोय. अरे पण सकाळीच नाही सांगितलं ना तुला. सर मला प्लीज 2 मिनिटं द्या. मी तो तेवढा वेळ तुला दिला होता. सर पण अजून 2 मिनिटं द्या प्लीज. अरे पण मला नको ते तुझे दुप्पट पैसे. नाही सर, मी पैशांबद्दल अजिबात बोलणार नाही, आय प्रॉमिस. पण मी जे काही बोलीन त्यानंतर तुम्ही कन्व्हिन्स नसाल 2 मिनिटांनी, तर तुम्ही मला खुशाल इथनं हाकलून द्या. हा ठीक आहे, पण फक्त 2 मिनिटाचा. ओके सर, ही गाडी शिवानी तुम्हाला विकली, राईट? हो. सर, ही गाडी ऍक्च्युली शिवाच्या वडिलांची आहे आणि ते आता हयात नाही आहेत. शिवानी ही गाडी जीवापाड जपली आहे, खूप प्रेम केलंय त्या गाडीवर. आणि आता जेव्हा तिने ती गाडी विकली आहे तेव्हा ती इतकी नाराज आहे. तिला दुसरी कुठली गाडी सूटच होऊ शकत नाही सर. हे बघा आशुतोष देसाई, पण त्या गाडीचे पैसे दिलेत मी तिला. हो सर, मला मान्य आहे, पण ती का विकली आहे? कारण तिची फायनान्शियल कंडिशन आता बरोबर नाहीये. तिला पैसे हवे होते म्हणून तिने तुम्हाला विकली. आता तुम्ही बघा ना, तुमच्याकडे एवढ्या सगळ्या गाड्या आहेत, तुम्हाला कलेक्शन करायची खूप आवड आहे, पण ना तुम्हाला तुमची पहिली गाडी आठवत असेल ना? असणारच ऑफकोर्स. पहिल्या गाडीत बसणं, पहिल्या गाडीत मारलेली चक्कर, स्टार्टर मारणं, हे तुम्हाला आठवत असेलच. आता विचार करा, ही गाडी तर शिवाच्या वडिलांची आहे. पिढीजात तिच्याकडे ती गाडी होतीच. म्हणजे लहानपणी तिने चक्कर मारली असेल तिच्या बाबांबरोबर, त्या गाडीबरोबरच्या बाबांच्या तिच्या आठवणी, ह्या सगळ्या सर तिच्याकडे आहेत, तिने साठवून ठेवल्या. आणि ती गाडी सुद्धा अजून तिला साथ देते सर. अरे त्या गाडीची कंडिशन बघूनच मी ओळखलं. ही गाडी तिने खूप जीवापाड जपली आहे. हो सर. पण अरे त्याचे पैसे दिलेत ना मी तुला. सर मला मान्य आहे तुम्ही पैसे दिलेत, पण सर काय ना, ती त्या गाडीपासून दूर राहूच शकत नाही. तिचा एक तर जीव अडकलाय त्याच्यात, आणि ती गाडी गेल्यापासून ती इतकी अपसेट आहे की ती दुसरी कुठली गाडीच वापरत नाहीये. म्हणजे ती चालत फिरतीये सर सगळीकडे. आय होप यू अंडरस्टँड. अरे ठीक आहे, पण ह्याच्यात तुझा संबंध काय? तू का तिची वकिली करतोयस? नाही सर, मी तिची वकिली नाही करत आहे सर. मी तिचा खूप जवळचा मित्र आहे. तिच्या मित्रांनी मला जेव्हा सांगितली ही गोष्ट तेव्हा मी तिला भेटलो आणि मला लक्षात आलं की ती किती नाराज आहे, किती अपसेट आहे. मग मी ठरवलं की सर ही गाडी तिला परत द्यायची. सर तुम्ही प्लीज मला ती गाडी द्याल. अरे किती चिकट आहेस रे तू. मी पण तेवढाच चिकट आहे. धानोरकर केलेला व्यवहार मोडत नाही आणि घेतलेली गाडी सोडत नाही,
लक्षात ठेव. खरंय सर, पण असं नका ना बोलू सर. ही एक वेगळीच आपली एक सिच्युएशन आहे. तो समजून घ्या ना सर प्लीज. तू जाऊ शकतोस. तुला दिलेली वेळ आता संपलेली आहे, त्यामुळे इट्स ओके. आता परत नाही आलास ना तर तुझा आणि माझा दोघांचाही वेळ वाया जाणार नाही. त्यामुळे तू आता निघ. शिवा, ए शिवा, अगं किती आवाज देतो यार तुला. गाडी घेऊन जातो पहिला, आम्ही किती वेळ तेच आवाज देऊन सांगतोय. ऊन बघ किती आहे, तू आजारी पडलीस तर. हे बघ, ही शिक्षा आहे माझी. मी चालतच जाणार. अरे काय केल्यावर ऐकणार आहे आपलं. काही कर भाई, ते ऐकणाऱ्यातली नाही माहिती आहे ना तुला. हे ऐकणार नाही. तिची गाडी पण नाही येणार आता परत. आशू? काय शिवा, कोणाची गाडी आहे? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.